या रस्त्याचं 2017 साली काम सुरू झालेलं आहे. ते अद्यापही हा मार्ग प्रगतीपथावरच आहे. असा हायवेचं काम आम्ही प्रत्यक्ष पहिल्यांदाच पाहतो की इतके दिवस रखडलेलं. या रोडवरून जाताना प्रवाशांना खूप त्रास होतो पावसाळ्याच्या दिवसात आणि आता सुद्धा गाडीत खड्डे खड्डे रस्त्याला पडलेले आहेत. त्याच्यामुळं गाडी खड्ड्यामध्ये अडकून कित्येक वेळेस गंभीर अपघात झालेले आहेत, कित्येक जीव गेलेले आहेत, कित्येक या रोज प्रवास करणाऱ्या लोकांना मणक्याचे त्रास सुरू झालेले आहेत. गाड्या या रोड रॅबरीच्या केसेस अनेक घडलेल्या आहेत या रोडवरती. माझी प्रशासनाला आणि शासनाला विनंती आहे की हे तात्काळ हे काम सुरू करावं, कारण हा मार्ग म्हणजे पंढरपूर खामगाव हा दिंडी मार्ग म्हणून सुरू केलेला आहे. आता या मार्गावरून कित्येक वर्ष झाले याच त्रासदायक रस्त्याने वारकरी पायी अनवाणी पायाने प्रवास करतात. ज्या गोष्टीसाठी हा रस्ता केलेला आहे किमान त्या गोष्टीसाठी त्या लोकांना तरी त्याचा सदुपयोग व्हावा, त्यांचा तरी विचार ह्या शासनानं गंभीर्याने करावा. सामान्य लोक तर त्रास भोगतातच, परंतु दिंडी मार्ग म्हणून आपण तो नामांकित केलाय आणि त्याची जर इतके दिवस तुम्ही रखडत असाल तर मग नेमकं दात कुणाकडे मागावी हा मोठा गंभीर प्रश्न आहे. हा रस्ता म्हणजे विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा ह्या 3 विभागांना जोडणारा अत्यंत महत्त्वाचा रोड असून इतके दिवस ह्या रोडची अशी दुरावस्था होणं, इतकी कामात दिरंगाई होणं म्हणजे ही खूप गंभीर बाब आहे. शासन प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन आम्हा नागरिकांना न्याय द्यावा हीच प्रशासनाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती आहे. मी आता उभा आहे बीड आणि धाराशिव जिल्ह्याच्या सीमारेषेवर. माझ्या डाव्या हाताला बीड जिल्हा आहे तर उजव्या हाताला धाराशिव जिल्हा आहे आणि पाठीमागं जो विस्तीर्ण असा जलाशय तुम्ही पाहताय हे आहे मांजरा नदी. या 2 जिल्ह्याची नैसर्गिक सीमारेषा. या नदीवर ब्रिजचं काम सुरू करण्यात आलं आहे, ते म्हणजे 2017 साली या ब्रिजचं काम हाती घेण्यात आलं आहे. मात्र 5 वर्षापेक्षा जास्त काळ लोटला तरीही अद्याप हे काम पूर्ण झालेलं नाही आहे. म्हणून त्या ब्रिजच्या बाजूनं असणाऱ्या अरुंद रस्त्यावरून वाहनाची ये-जा होती आहे. बीड आणि धाराशिव जिल्ह्याला जोडणारा हा दुवा आहे, त्यामुळं शेकडो वाहनं या रस्त्यानं ये-जा करत असतात आणि इथल्या रस्त्याचं काम पूर्ण नसल्यामुळं धुळीचं साम्राज्य आणि खड्ड्यामुळे इथल्या नागरिकांना या रस्त्यावरून जाताना गैरसोयीचा सामना करावा लागतोय. या रस्त्याचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे महाराष्ट्रातली 2 जी तीर्थक्षेत्र आहेत शेगाव आणि पंढरपूर यांना जोडणारा हा पालखी मार्ग आहे. विदर्भातल्या शेकडो पालख्या याच मार्गाने पंढरपूरकडे जात असतात आणि पायी दिंड्या ज्या जात असतात तिथल्या वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून हा रस्ता पालखी मार्ग म्हणून घोषित करण्यात आला होता. हे काम हाती घेण्यात आलं होतं. मात्र दीर्घकाळ हे काम प्रलंबित असल्यामुळं इथल्या वारकऱ्यांनाही याच्या गैरसोयीचा सामना करावा लागतोय. त्यामुळे आता नवं सरकार आलेलं महायुतीचं, या सरकारनं हे काम प्रगतीपथावर घ्यावं, तात्काळ हे काम पूर्ण करावं अशी इथल्या नागरिकांची मागणी आहे. आप्पासाहेब शेळके, एबीपी माझा, धाराशिव. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.